नमस्कार, टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे। कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे। आजच्या ठळक बातम्या। रायगडावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मशाल महोत्सव, हुल्लडबाजी आली अंगलट, आंजर्ले समुद्रात इको कार बुडाली। चौल येथील श्री रामेश्वर मंदिरात त्रिपुरा दीपोत्सव, वैभव खेडेकरांचा भाजपमध्ये प्रवेश, सत्ता परिवर्तनाचा निर्धार। देवळे येथील खडगेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सव। दीपावलीच्या शेवटच्या रात्री आणि शेवटच्या दिवशी किल्ले रायगडावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य मशाल महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। मावळा प्रतिष्ठानतर्फे आयोजित उत्सव तेजाचा जागर हिंदुत्वाचा या कार्यक्रमात हजारो शिवभक्तांनी सहभाग घेतला। किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि गड देवतांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यानंतर चित्त दरवाजा परिसरात हजारो दिवे, पणत्या आणि मशालींच्या प्रकाशात रायगड किल्ला उजळून निघाला। या दिव्य प्रकाश सोहळ्याने संपूर्ण रायगड शिवतेजाने उजळला, तर हिंदुत्वाच्या जागराने गड प्रफुल्लित झाला। कड्यावरचा गणपती मंदिर देवस्थान सुप्रसिद्ध असलेल्या आंजर्ले येथील समुद्र किनाऱ्यावर नेहमीच पर्यटक पर्यटनासाठी येत असतात। तसेच स्थानिक सुद्धा कधी-कधी समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी आपल्या कुटुंबासह येत असतात। अशाच प्रकारे आंजर्लेत राहणाऱ्या पण पाडले येथे लोढा कंपनीत कामाला असणाऱ्या काही हौशी कलाकारांनी आपल्या मौज मस्तीची भूक भागवण्यासाठी हे ठिकाण धोक्याचे आहे हे माहीत असून देखील आपल्या ताब्यातील मारुती सुझुकी कंपनीची इको कार समुद्र किनाऱ्यावर घातली आणि नंतर पाण्यात नेली। अखेर समुद्राने त्यांना चांगला चिंगा दाखवला आणि त्यांची कार अखेर पाण्यात बुडाली। चौल येथील श्री रामेश्वर मंदिरात त्रिपुरा पौर्णिमेच्या निमित्ताने दीपोत्सव साजरा करण्यात आला। मंदिरावर LED दिव्याची विद्युत रोषणाई करण्यात आली होती। विद्युत दिव्याच्या प्रकाशाने मंदिर आणि मंदिर परिसर न्हाऊन निघाला होता। मंदिरासमोरील पुष्पकर्णित विद्युत रोषणाईने या मंदिराचे पडणारे प्रतिबिंब अधिकच खुलून दिसत होते। यावेळी शोभेच्या फटाक्याची आतषबाजी करण्यात आली। हा दिव्याचा नयनरम्य सोहळा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी परिसरातील नागरिक तसेच पर्यटक आणि भाविक यांनी गर्दी केली होती। गेल्या 20 वर्षांपासून एका पक्षासाठी काम करणारे आणि खेड नगरपालिकेच्या सत्तेत 3 वेळा महत्त्वाची भूमिका बजावणारे वैभव खेडेकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला। खेडेकर म्हणाले, माझा प्रवेश रोखण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, पण जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभे राहिले, म्हणून मी भाजपमध्ये आलो। यावेळी त्यांनी खेड आणि दापोलीमधील राजकीय चित्र बदलण्याचा निर्धार व्यक्त करताना म्हटले, आगामी निवडणुकांमध्ये प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपचा झेंडा फडकलेला दिसेल। खेड नगरपालिकेत भाजपची सत्ता आणण्याचं लक्ष्य आम्ही ठरवलं आहे। गेली 20 वर्ष त्यापूर्वी जवळजवळ 10-12 वर्ष म्हणजे 30 वर्षाचा कालखंडामध्ये एका पक्षाबरोबरती गेला। त्या ठिकाणी निष्ठेने काम केलं, पक्षाला यश मिळवून दिलं, 3 वेळा नगरपालिका मिळवून दिली आणि अहोरात्र संकट समय असेल किंवा चांगल्या वाईट घटनांमध्ये मी नागरिकांच्या बरोबर राहिलो। परंतु एखाद्या कार्यकर्त्याचं सुख आणि दुःख काही नेतृत्वांना त्याची कल्पना येत नाही, परंतु उपजत कार्यकर्ता आणि पक्षाला बळ देणारा कार्यकर्ता याची दखल रवींद्र भाऊ चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांनी या ठिकाणी घेतली आणि मला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिला। खर तर भारतीय जनता पक्षामध्ये माझा प्रवेश होऊ नये यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले किंवा अनेक लोकांनी देव पाण्यात बुडवले, परंतु इथल्या सर्व देवता किंवा भारतीय जनता पार्टीचे शीर्ष नेतृत्व ही माझ्या बरोबरती होती। आणि विशेष करून मला या ठिकाणी अभिमानाने सांगावं वाटेल की या जिल्ह्यातले दोन्ही आमदार असतील, जिल्हा प्रमुख असतील, सगळे तालुका अध्यक्ष असतील, शहराध्यक्ष असतील किंवा भारतीय जनता पार्टीचा या जिल्ह्यामधला कार्यकर्ता हा माझ्या पाठीमागे अगदी भक्कमपणे या ठिकाणी उभा राहिला आणि म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश करू शकलो। संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील श्री खडगेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सालाबादप्रमाणे दीपोत्सव साजरा केला जातो। याही वर्षी हा दीपोत्सव साजरा करण्यात आला। त्याचे मनमोहक दृश्य कॅमेऱ्यामध्ये टिपले आहे। देवळे येथील खडगेश्वर मंदिरात पूजा अर्चा करणारे सुबोध करकरे आणि शिवलिंगाची पूजा करणारे सुरेश गुरव यांच्यासह अनेक भाविक आणि ग्रामस्थ यावेळेस उपस्थित होते।
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा केल्यानंतर त्या मंदिराचे आणि दीपमालांचे दिसणारे मनमोहक दृश्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. असा दीपोत्सव दरवर्षी साजरा केला जातो आणि हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.